जाऊ काय? टाटा बाय बाय बाय. तू कर तू कर बाय बाय कर बाय बाय कर. ते प्या लागते ते डब्यात ठेव दे. त्या डब्यात ठेव जा. तो डब्बा दिले द्या त्याच्यामध्ये ठेवून. नाही आई भूड जाते ना अम्मा जवळची भूड चालली जाते आहे की नाही. जाय हो देतात ते बाबा देतात. द्या इथे औषध दे त्यातली. तिने सांग आई चालली मला तू सांग ना. सानू आई भूर चालली पिल्लू. आई भूर चालली आई. हे बघ मी काय म्हणत आई राममामा जवळ चालली मी भूर. रात्री आई व्हिडिओ कॉल मध्ये दिशीन राममामा नाही. जाय बाय करून दे. मग बाय करून दे. चला तर आई फायनली गेली आणि जाताना आईचं तेच नेहमीप्रमाणे होतं. आईला खूप जास्त रड येत होता आणि तिला जावं नव्हतं वाटत स्वानंदीला सोडून. तिचा खूप स्वानंदीमध्ये जीव अडकलेला आहे आणि तिला अजिबात जाऊ नव्हतं वाटत. पण ती कशी बशी निघून गेली आणि स्वानंदी आतमध्ये तिच्या बाबांसोबत बेडरूममध्ये छान मस्त खेळत होती. आईने खूपदा तिला सांगितलं मी चालली आणि ती खूप छान अशी हॅपीली हँडल केलं तिनं सगळं. खूप समजदार आहे माझं बाळ आणि तिने खूप छान असं हँडल केलं. जा म्हटलं तिने. आणि आम्ही स्वतःहून तिला बाहेर नाही आणलं स्वानंदीला. आईला जाताना नाही दाखवलं तिला, कारण मग अधिक तिने आईला जाताना बघितलं असतं तर ती आणखी रडली वगैरे असती. म्हणून आई नाही म्हणत होती. मग आई गेल्यानंतर स्वानंदीला खूप सांभाळणं म्हणजे तिला आईची आठवण एकही सेकंद आम्ही येऊ नाही दिली त्या दिवसभरात तरी. तर बघा काय काय केलं आठवण न येऊ देण्यासाठी. स्वानंदीला पाण्यासोबत खेळायला भयानक आवडतं, म्हणजे प्रचंड आवडतं पाण्यासोबत खेळायला. आणि जे आमच्या घरी स्टीलचं वॉटर फिल्टर आहे ती खूप त्याचा नळ चालू बंद वगैरे करते. तर तिला भरपूर वेळपर्यंत म्हणजे साधारणतः अर्धा पाऊण तास तरी मी त्याच्यासोबत खेळू दिलं. बघा तिने किती पाणी सांडवून ठेवलं होतं. तिला बॉटलसोबत खूप जास्त खेळायला आवडते, तर बॉटलसुद्धा दिल्या तिला खेळायला. तिने नंतर मला म्हटलं की आई मला खाली घेऊन चल फिरायला. तिला खाली पण घेऊन गेली फिरायला. असंच तिला तिच्या मनामनाने घेतलं मी आणि तिला व्यवस्थित जेवण वगैरे पण चारलं खेळताच. म्हणून तिला जास्त काही आईची आठवण मी त्या दिवसभर येऊ दिली नाही. मी आणि स्वानंदीच्या बाबांनी ज्या ज्या स्वानंदीच्या सोबत ॲक्टिव्हिटीज केल्या आई गेल्यानंतर मला त्या सगळ्या कॅप्चर करायच्या होत्या. महत्त्वाची गोष्ट म्हणजे का कॅप्चर करायच्या होत्या तर माझी आईसुद्धा हा व्हिडिओ बघणार आहे. ती जेव्हा मी अपलोड करणार तेव्हा तर तिलाही समजलं पाहिजे की खरोखर आम्ही दोघांनी खूप मेहनत घेतली आणि तिला अजिबात आईची आठवण येऊ दिली नाही म्हणून. भरलेली आहे ना ती बॉटल. पाण्यासोबत साधारणतः अर्धा पाऊण तास खेळल्यानंतर स्वानंदीला खाली जायचं होतं फिरायला. तर तिला तिथेही घेऊन गेलो आम्ही. बाहेरून एक चक्कर मारून आणला तिला साधारण 15-20 मिनटाचा. खूप भयानक ऊन होती बाहेर म्हणून जास्त वेळपर्यंत तिला खाली ठेवलं नाही आणि पटकनच वरती घेऊन आलो. वरती आल्यानंतरसुद्धा ती राहायला म्हणजे थोडीफार ती खालीच जायला करत होती. तर तिला मस्तपैकी पाळण्यामध्ये बसवलं, जे की तिला खूप जास्त आवडते, आणि मस्त पाळण्यामध्ये बसवून तिला झुला दिला. ती पण ॲक्टिव्हिटी आम्ही साधारणतः अर्धा तास नाही 15-20 मिनटं केली. नंतर तिला झोपच येऊन राहिली होती. येतात ना बाबा, येतात थांब. येतात बाबा, येतात. ते आले. अगं बाई किती स्माईल दिली तिने. बरं इकडे बसा, इकडे.
स्वानंदीला हे पोस्टर खूप जास्त आवडतात आणि हे पोस्टर माझ्या भावाने टाईल्सला चिटकून दिलेले आहे. त्याने स्वतः आणले होते आणि त्याने स्वतः चिटकवलेले आहेत हे टाईल्सला आणि ते स्वानंदीला भयानक आवडते. आम्ही याच्यावरती काहीतरी गलीच्या वगैरे रोज टाकत असतो, पण आई गेल्यानंतर मी स्वतःहून तो काढून टाकला होता जेणेकरून स्वानंदीला हे पोस्टर दिसतील आणि ती थोडीफार त्यांच्यासोबत खेळेल. तिला वाचता वगैरे काहीही येत नाही, पण ती बोट ठेवून ठेवून काय करते काय माहिती, पण ती वाचण्याचा प्रयत्न करते आपल्याला असं वाटतं. बाळ सगळ्यांना चहा पित आहे आणि आज आई गेलेली आहे गावी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज प्रगट दिन आहे गजानन महाराजांचा. तर पूजा वगैरे झाली आहे आमच्याकडे आणि आई गेली. महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज स्वानंदी आणि आई लगातार आता 2 महिने होऊन गेले सोबतच होते आणि एकदम आई गेली. तर तिला सांगूनच गेली आई, ती जागीच होती. आई तिच्या समोरच गेली आई. तिला काही असं काही जेव्हा आई गेली तेव्हा तिच्यावर काही फरक झालेला दिसला नाही, पण आई गेल्यानंतर ती 15-20 मिनिटंही शांत होती, चांगली मस्त खेळत होती आमच्यासोबत आणि नंतर तिला सडन ऑफ काय आई आठवली की काय, ती एकदम या रूममधून त्या रूममध्ये शोधायला लागली. आणि मग मी तिला सांगितलं की आई गेली, भूर गेली आई मामाजवळ. तर ती आणखी रिलॅक्स झाली आणि छान खेळत आहे आता, छान वाटत आहे तरी आता तरी. आणि तिचं तेच 2-3 दिवस आम्हाला थोडं जास्त लक्ष द्यावं लागणार आहे, कारण की आता स्वानंदीला खूप जास्त समजायला लागलं आहे, खूप जास्त म्हणजे खूप जास्त. तिला सगळं काही समजते, म्हणून तिला आईची कमी भासायला नको आणि खूप आईची आठवण यायला नको, म्हणून आम्हाला तिला आता थोडंफार फिरवावं लागेल आणि तिच्याकडे थोडं जास्त लक्ष द्यावं लागेल. महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाळाच्या जवळून असं कोणी जर एका दमानं जर गेलं तर बाळाला डोक्यामध्ये, कारण ती बोलू नाही शकत सध्या तरी, खूप छोटी आहे ती 1 वर्षाची म्हणजे. तर जे बाळ बोलू नाही शकत तर त्यांच्या डोक्यावरती म्हणजे थोडंसं काय म्हणू शकतो आपण त्याला, डिप्रेशन आल्यासारखं होऊ शकते बाळाला, म्हणून तिच्याकडे थोडंसं जास्त लक्ष देण्याची गरज आहे आता. तर आम्ही तीच काळजी घेत आहे आता तिची. तर चला बघा कशी काळजी घेतो आम्ही आता तिची. आमच्याकडची प्रगट दिनाची पूजा. पानं लेकरू 1 2 3 4 1 2 अरे खाली खाली आलं. आता आपण बंगडीवर बसू. जा दादा जवळ जा. बाय. मी जाऊ. चल मी चालली. बाय का. कर ग सानू. अगं डान्स तर कर. आहा कर.
खूप जास्त डान्स करून फायनली माझं बाळ झोपलं. खूप थकली होती ती डान्स वगैरे करून आणि बाहेर फिरून. आणि साधारणतः 1-1.5 तास 1-1.25 तास काही झोपली ती आणि नंतर परत उठली. परत उठल्यानंतर आमच्या घरामध्ये खूप छान अशा काऊ चिऊ आल्या होत्या, तर तिला खूप जास्त आनंद झाला उठल्याबरोबर. अच्छा शान, कशा आले कबूतर 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 आ आ आ हे कबूतर हे बरं गेली माझ्या बाबाची भुरू. येते चू कुठे चू सानू भुरू आले चू आले बरोबर चू 2 चू आल्या भुरू. हे ग भुरू सोडावर तिला सोडावर. ते बरं दुसरी पण आली. वाव अग हळू. बाय बाय स्वानंद. हो मग आपण भूर जाऊ. ओके. आई कुठे गेली शानू? भूर गेली. हो कुठे गेली? कशी गेली सांग. कशी गेली भूर? आई कुठे गेली सांग रे बाळा. भूर गेली. हाताने सांग. हाताने कशी गेली आई? भूर अशी भूर अशी करून दाखव. कशी गेली आई? कुठे गेली? भूर गेली मा. हो आज आहे गजानन महाराजांचा प्रगट दिवस, तर आम्ही चाललेलो आहोत दर्शनाला. स्वानंदीने आज डंगरी वेअर केलेली आहे आणि डंगरीमध्ये इथे बाहुला आहे टेडी, ती तो काढूनच फेकते. आणि हे काय केस कसे झाले स्वानू? किती तयारी केली तरी तिचं तसंच असते. आहा किती लाजणं चालू आहे. चला आता पटकन दर्शनावरून येतो आम्ही. प्रगट दिवस होता आणि आम्ही दर्शनाला गेलो होतो. तर बघा काय योगायोग, खूपच छान. इतकी छान तिथे पालखी वगैरे निघाली होती, तर पूर्ण रस्ताभर रांगोळ्या काढून होत्या आणि मंदिर तर असं सजवलं होतं की हा पूर्ण लाईटिंग वगैरे खूपच छान सजवलं होतं. आणि गेल्यानंतर आम्ही दर्शन वगैरे घेतलं आणि काय सांगू तुम्हाला, दर्शन घेतल्यानंतर साधारणतः 6:30-7:45 दरम्यान आम्ही गेलो होतो. तर तिथे दर्शन वगैरे घेऊन हरिपाठ वगैरे लागला होता. गजानन महाराजांच्या मंदिरातून आम्ही जेवण करून घरी आलो. घरी आल्यानंतर आमच्या कॉलनीमध्ये खूपच छान असे मुलं खेळत होते. स्वानंदीला माझी आई नेहमी त्या मुलांसोबत खेळायला नेत होती. तर स्वानंदीला त्यांना बघून, त्यांच्यासोबत चांगलीच ओळखी होती, तर त्यांना बघून ती गाडीवरून उतरली आणि त्यांच्यासोबतच खेळायचं होतं तिला. साधारणतः अर्धा 1 तास ती त्यांच्या मुलांसोबत खेळली. आणि काय सांगू, स्वानंदी इतकी जिद्दी झालेली आहे आजकाल, ती अजिबात वरती यायला तयारच नव्हती. 1 तास खेळूनसुद्धा तिचं मन भरलं नव्हतं, ती रडतच होती. दर्शनाला म्हणून आम्ही गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये गेलो होतो आणि खूपच छान तिथे मस्त महाप्रसाद वगैरे सुरू होता. तर जेवणसुद्धा करून आलो आणि नंतर भरपूर वेळपर्यंत स्वानंदीला खालीच फिरवलं आणि खूप छान गेला आजचा दिवस तिच्यासोबतच. आम्ही तिला 1 मिनिटही असं म्हणजे तिचं लक्ष डायवर्ट करत राहिलो दिवसभर, जेणेकरून तिला आईची आठवण न यावी म्हणून. तर असा काहीसा गेला आजचा दिवस. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा.
आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सो चलो बाय.